अथर्व, असावरी. मला वाटलं ओळखतोस की नाही. अगं तुला कसं विसरी, म्हणजे तुझ्यामुळे तर शाळेत असताना एवढा बेदम मार खाल्लाय ना मी. माझ्यामुळे? हो मग काय, वर्गात पहिली, बोर्डात पहिली, वक्तृत्व स्पर्धेत पहिली, स्पोर्ट्स मध्ये गोल्ड, इतकं काय काय करायचीस. माझी आई म्हणायची बघ त्या असावरीकडे, आणि मी नुसतंच बघत राहायचो. हा? म्हणजे तिच्या हुशारीकडे बघ. अच्छा, असं होय. बाय द वे, मग काय करतेस काय सध्या? सध्या मी घर सांभाळते. एवढी हुशार मुलगी घर सांभाळतीये. आजकाल घर सांभाळणं म्हणजे कर्तृत्व असं कोणाला वाटतच नाही यार. आपल्या आयांनी आजींनी केलंच की. आणि मी हे बाय चॉईस करते. स्त्रीने घराचा उमरा ओलांडला म्हणजेच कर्तृत्व असं थोडीच असतं यार. पण मग एवढं शिक्षण वाया? अरे वाया गेलं असं कसं म्हणतोस तू? माझ्या मुलाला शिकवतेच की मी, त्याला ट्युशन वगैरे लावली नाहीये. माझ्या शिक्षणाचा उपयोग त्याला होतोच आहे ना. आणि बॅडमिंटन खेळतीये, फिट आहे. फक्त पैसे कमवणं म्हणजे कर्तृत्व नाही ना. कुटुंब जोडून ठेवणं यात सुद्धा कर्तृत्व आहेच की. आणि आजकाल नेमकं तेच कमी लेखलं जातंय. बर चल, मला उशीर होतोय, मी निघते. मुलाला शाळेत आणायला जायचंय. हो, येस. छान वाटलं भेटून. प्रिय आई, मावशी, काकू, वहिनी, ताई, मामी, बायको आणि आजी, तुम्ही कोणीच उमरा ओलांडला नाही, पण त्यामुळेच आम्हाला घराची ओढ लागली. तुम्ही खोलीला घर केलं. तुम्ही पैसा कमवला नाही, पण वाचवला. तुम्ही संस्कार केले. तुम्ही आयुष्याला आकार दिला. तुमच्या या सुपर पॉवरला सलाम. हॅपी वुमन्स डे.